नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 या विषयातील प्रकरण क्रमांक 4. प्रकरण क्रमांक 4चं नाव आहे पर्यावरणीय व्यवस्थापन. प्रकरणाचं नाव आहे पर्यावरणीय व्यवस्थापन. आता पहिला मुद्दा येतो तो म्हणजे पर्यावरण. पर्यावरण कशाला म्हणतात? पर्यावरणाचं निरीक्षण केलं तर आपला सर्वसामान्यपणे आपण काय म्हणतो की सभोवताल जो परिसर असतो या परिसराला आपण पर्यावरण असे म्हणतो. परंतु पर्यावरणाची जी व्याख्या आहे ती कोणती असणार आहे की सभोवतालच्या परिसरामध्ये असलेले जैविक आणि अजैविक घटक. सभोवतालच्या परिसरामध्ये असलेले जैविक आणि अजैविक घटक या घटकांना एकत्रितपणे असण्यामध्ये पर्यावरण असे म्हणतात. आता याच्यामध्ये जैविक घटक कोणते आणि अजैविक घटक कुठे यांचा पण आपण अगोदर अभ्यास केलेला आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे जैविक घटक म्हणजे सजीव म्हणजे विविध प्रकारचे प्राणी, विविध प्रकारचे असंख्यामध्ये वनस्पती आणि विविध प्रकारचे सूक्ष्मजीव यांना एकत्रितपणे जैविक घटक असे म्हणतात. वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीवामध्ये कवक असेल, बुरशी असेल, जीवाणू असेल, विषाणू असेल यांना सर्वसामान्यपणे आपण काय म्हणतो सूक्ष्मजीव असे म्हणतो. सूक्ष्मजीव म्हणजे काय की जे आपल्याला उघड्याडोळ्याने दिसू शकत नाहीत पण ते सजीव आहेत. यांना आपण काय म्हणतो सजीव घटक असे म्हणतो. म्हणजे वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव यांना एकत्रितपणे जैविक घटक असे म्हणतात. तर दुसरा घटक म्हणजे कोणता असणार अजैविक घटक. अजैविक घटक म्हणजे कोणता की ज्याला आपण निर्जीव घटक असे म्हणतो. आता निर्जीव घटक म्हणजे कोणते असणार याच्यामध्ये की त्याचे पण दोन प्रकार पडतात. एक म्हणजे भौतिक असंख्यामध्ये घटक आणि दुसरा प्रकार येतो तो म्हणजे रासायनिक घटक. अजैविक घटकाचे दोन प्रकार पडतात, एक भौतिक आणि दुसरा कोणता येतो रासायनिक. भौतिक म्हणजे कोणकोणते असणार आहे? भौतिक म्हणजे संचामध्ये निसर्गामध्ये जे आपल्याला मूळ स्थितीमध्ये आढळतात किंवा सहजासहजी आपल्याला आढळतात. हवा, पाणी, बाष्प, खनिजे, माती, सूर्यप्रकाश यांना आपण सर्वसामान्यपणे काय म्हणतो भौतिक घटक असे म्हणतो. म्हणजे जैविक घटकामध्ये असणार आहे हवा येते, पाणी येते, बाष्प येतं, खनिज येतं, माती येते, सूर्यप्रकाश येतो. यांना आपण सर्वसामान्यपणे काय म्हणतो संचामध्ये भौतिक अजैविक घटक असे म्हणतो. तर दुसरा प्रकार येतो तो म्हणजे कोणताच नाही की संचामध्ये रासायनिक घटक कोणते. रासायनिक घटकाचे दोन प्रकार पडतात, एक म्हणजे सेंद्रिय आणि दुसरा कोणता येतो असेंद्रिय. पहिला प्रकार कोणता येतो असंच्यामध्ये सेंद्रिय आणि दुसरा प्रकार कोणता येतो असेंद्रिय. सेंद्रिय आणि असेंद्रिय याच्यामध्ये फरक कोणता येतो की जे सेंद्रिय म्हणजे जे निसर्गता आहेत आणि असेंद्रिय म्हणजे काय की आपण सर्वसामान्य तयार केलेले. आता याच्यामध्ये कोणतं येणार आहे? सेंद्रियमध्ये कोणतं येतं असंच्यामध्ये प्रथिने असेल, कार्बोदके असेल, स्निग्ध पदार्थ असेल यांना आपण सर्वसामान्य सेंद्रिय पदार्थ असे म्हणतात. तर असेंद्रिय म्हणजे कोणतं असणार याच्यामध्ये हवेमध्ये असले विविध प्रकारचे वायू, हायड्रोजन असेल, ऑक्सिजन असेल, नायट्रोजन असेल, कॅल्शियम असेल, नंतर दुसरा कोणतं येतं असंच्यामध्ये फॉस्फरस असेल, सोडियम असेल, पोटॅशियम असेल या सर्वसामान्य मूलद्रव्यांना आपण काय म्हणतो असंच्यामध्ये असेंद्रिय असे म्हणतो. आता सेंद्रिय आणि असेंद्रियमध्ये मुख्य फरक कोणता येतो बघा की आपण जर निरीक्षण केलं तर सेंद्रिय म्हणजे कोणता असणार ज्याच्यामध्ये कार्बन हा घटक असतो आणि असेंद्रिय म्हणजे काय ज्याच्यामध्ये कार्बन हा घटक नसतो. म्हणजे सेंद्रियमध्ये कोणकोणतं सांगितलं याच्यामध्ये प्रथिने जी आपल्याला संचामध्ये जगण्यासाठी आवश्यक असतात, कार्बोदके ज्याला आपण पिष्टमय पदार्थ असे म्हणतो आणि स्निग्ध पदार्थ म्हणजे कोणता असणार ज्याला आपण मेद असे म्हणतो. यांना सर्वसामान्यपणे एकत्रितपणे आपण काय म्हणतो संचामध्ये सेंद्रिय. म्हणजेच पर्यावरणामध्ये मुख्य दोन घटक झाले जैविक आणि दुसरा कोणता घटक आला अजैविक. जैविकमध्ये सांगितलं प्राणी, वनस्पती आणि सूक्ष्मजीव. अजैविकमध्ये सांगितलं संचामध्ये कोणतं सांगितलं अजैविक सांगितलं भौतिक आणि रासायनिक. भौतिकमध्ये सांगितलं हवा, पाणी, बाष्प, खनिजे, माती किंवा सूर्यप्रकाश. आणि असेंद्रियमध्ये काय सांगितलं की संचामध्ये भौतिकमध्ये कोणतं सांगितलं हवा, पाणी, बाष्प, खनिजे, माती आणि सूर्यप्रकाश. आता रासायनिकमध्ये सेंद्रिय आणि असेंद्रिय. सेंद्रियमध्ये कार्बोदक असेल, नंतर संचामध्ये प्रथिने असतील, नंतर मेद असेल म्हणजे त्याला आपण स्निग्ध पदार्थ असे म्हणतो. आणि असेंद्रियमध्ये काय सांगितले याच्यामध्ये हायड्रोजन असेल, नायट्रोजन असेल, कार्बन असेल, सोडियम असेल, पोटॅशियम असेल यासारख्या पदार्थांना आपण असेंद्रिय असे म्हणतो. आता हे जे जैविक आणि अजैविक घटक जे आहेत यांच्यामध्ये विविध प्रकारच्या आंतरक्रिया चालत असतात आणि या आंतरक्रियेतून याच्यामध्ये परिसंस्था तयार होत असते. याच्यातून काय तयार होत असतं याच्यामध्ये परिसंस्था. आता या परिसंस्थेची व्याख्या कोणती सांगितली आहे बघा. परिसंस्था म्हणजे काय? एखाद्या परिसरातील जैविक व अजैविक घटक आणि त्यांच्यामध्ये असणाऱ्या आंतरक्रिया यामुळे बनणाऱ्या संस्थेस परिसंस्था असे म्हणतात.
आपल्या बघितलेल्या विविध प्रकारच्या संस्था असतात बघा. संस्थांमध्ये असताना समजा आपण ज्या बिल्डिंगमध्ये राहतो त्याच्यामध्ये कोऑपरेटिव्ह हाऊसिंग संस्था हा शब्द वापरतो. तसं निसर्गामध्ये जी पर्यावरण आहे या पर्यावरणामध्ये सुद्धा एक प्रकारची संस्था असते. या संस्थेला परिसंस्था असे म्हणतात. या परिसंस्थेमध्ये काय सांगितलं की परिसंस्थेची व्याख्या कोणती आहे बघा. एखाद्या परिसरातील जैविक व अजैविक घटक आणि त्यांच्यामध्ये असणाऱ्या आंतरक्रिया म्हणजे काय, एकमेकांची देवाणघेवाण, यामुळे बनणाऱ्या संस्थेला परिसंस्था असे म्हणतात. म्हणजे पहिला मुद्दा सांगितला पर्यावरण, दुसरा मुद्दा सांगितला परिसंस्था. परिसंस्थेमध्ये असलेले घटक जैविक आणि अजैविक घटक असतात, यांच्यामध्ये असणाऱ्या आंतरक्रिया आणि या आंतरक्रियेतून याच्यामध्ये परिसंस्था तयार होत असते. आता आंतरक्रिया म्हणजे काय, संचामध्ये देवाणघेवाण कशी होत असते, याच्यामध्ये या घटकांची देवाणघेवाण होत असते. म्हणजे आता परिसंस्थेमध्ये असलेल्या संचामध्ये कोणत्याही प्रकारचा जैविक घटक असेल, अजैविक घटक असेल, तर यांच्यामध्ये आंतरक्रिया चालते. उदाहरणार्थ जैविक घटकामध्ये निश्चित केलं तर जैविक घटकामध्ये विविध प्रकारचे वनस्पती असतील, विविध प्रकारचे प्राणी असतील, यांच्यामध्ये नेहमी देवाणघेवाण होत असते. वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, तर संचामध्ये प्राणी हे सर्वसामान्य संचामध्ये वनस्पतीवरती अन्नासाठी अवलंबून असतात आणि यांचं सर्वांचं विघटन झाल्यानंतर का संचामध्ये सूक्ष्म त्याच्यावरती सर्वसामान्य याच्यामध्ये जगत असतात. हे झालं त्याच्यामध्ये असणार आहे की सर्वसामान्य परिसंस्थेमध्ये चालणारी आंतरक्रिया. आता या आंतरक्रियेमध्ये काय अन्नाची सर्वसामान्य देवाणघेवाण होत असते. हे देवाणघेवाण होत असताना परिसंस्थेतील प्रत्येक असं घटक हा त्याच्यामध्ये एक संस्कृती म्हण आहे. त्याच्यामध्ये जीवोजीवस्य जीवनम, संस्कृतमध्ये जर निश्चय केलं तर आपण म्हणतो जीवोजीवस्य जीवनम. जीवोजीवस्य जीवनम म्हणजे काय, जगा आणि जगू द्या. म्हणजे ह्याच्यामध्ये काय करायचं, संचामध्ये आपण स्वतः अन्न तयार करायचं किंवा आपण अन्न मिळवायचं आणि आपण दुसऱ्याचं अन्न व्हायचं, म्हणजे दुसऱ्याचा थोडक्यात आपण भक्षक व्हायचं त्याला म्हणतात. त्याच्यामध्ये या आंतरक्रिया नेहमी घडत असतात. आता ह्या आंतरक्रिया घडत असताना त्याच्यामध्ये काय सांगितलं की ह्याच्यामध्ये जी घटक आहेत या घटकामध्ये सुद्धा संचामध्ये जे अन्न तयार करणारे घटक आणि दुसऱ्यावरती अन्नासाठी अवलंबून असणारे घटक यांच्यामध्ये सुद्धा दोन प्रकार पडतात. एक म्हणजे कोणतं असं नाही की जे सजीव असतात या सजीवामध्ये काही स्वयंपोषी असतात तर काही याच्यामध्ये परपोषी असतात. स्वयंपोषी म्हणजे काय की जे सजीव स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात त्यांना आपण स्वयंपोषी असे म्हणतो. की विविध प्रकारच्या म्हणजे वनस्पती ह्या कशा असतात, स्वयंपोषी असतात. स्वयंपोषी म्हणजे काय की स्वतःचे अन्न स्वतः तयार करणारे. म्हणजे वनस्पती अन्न कसं तयार करतात आपण अभ्यास केला. सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने वनस्पतीमध्ये प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया घडते आणि या प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेतून काय त्यांच्यामध्ये असताना या ठिकाणी वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. आणि दुसरं कोणतं असं नाही की परपोषी म्हणजे काय की जे स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत, म्हणजे अन्नासाठी दुसऱ्यावरती अवलंबून असतात, यांना परपोषी असे म्हणतो. आता या परपोषीचे सुद्धा संचामध्ये असं नाही की सर्वसामान्य निश्चित केलं दोन प्रकार पडतात. एक म्हणजे परजीवी आणि दुसरे असतात म्हणजे मृतोपजीवी. परजीवी म्हणजे काय की अन्नासाठी दुसऱ्यावरती अवलंबून असणारे आणि मृतोपजीवी म्हणजे काय की जे जटिल कार्बनी पदार्थाचा अन्न वापर करतात यांना मृतोपजीवी असे म्हणतात. उदाहरणार्थ पावावरती वाढणारी बुरशी असेल, कातड्यावरती वाढणारी बुरशी असेल, तर हे कशा असतात की कातडे असेल, प्राण्याचं कातडं असेल तरी कसं मृत झालेलं आहे, याचा सुद्धा अन्न वापर करणारे काही सजीव असतात. या सजीवांना आपण मृतोपजीवी असे म्हणतो. म्हणजे पावावरती वाढणारी याच्यामध्ये बुरशी असेल, नंतर असं कातड्यावरती वाढणारी असेल ज्यामध्ये बुरशी असेल म्हणजे कवक असेल, यांना आपण सर्वसामान्य मृतोपजीवी असे म्हणतो. म्हणजे हे जे असंच्यामध्ये सजीवांचं जर निरीक्षण केलं स्वयंपोषी आणि दुसरं कोणतं सांगितलं परपोषी. स्वयंपोषी म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करणारा, यांना आपण उत्पादक असे म्हणतो. तर जे परपोषी असतात त्यांना आपण भक्षक असे म्हणतो. भक्षक हे नेहमी उत्पादकावरती अवलंबून असतात. भक्षक हे नेहमी याच्यामध्ये उत्पादकावरती अवलंबून असतात. यांचं जर निरीक्षण केलं बघा आपण. आता भक्षक म्हटलं की भक्षकाचे असणे 3 ते 4 प्रकार पडतात. भक्षक म्हणजे अन्नासाठी दुसऱ्यावरती अवलंबून असणारा सजीव, याला आपण सर्वसामान्य भक्षक असे म्हणतो. आता ह्याच्यामध्ये काय सांगितले, भक्षक असताना भक्षकाचे सर्वसामान्य असण्याच्यामध्ये 3 ते 4 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे तो म्हणजे प्राथमिक भक्षक, दुसरा प्रकार आहे तो म्हणजे द्वितीय भक्षक, तिसरा प्रकार आहे म्हणजे तृतीय भक्षक आणि चौथा प्रकार आहे तो म्हणजे सर्वोच्च भक्षक म्हणजे शेवटचा भक्षक. म्हणजे भक्षकाचे प्रकार जर बघितले तर त्या संचामध्ये स्टेपनुसार बदलतात, लक्षात ठेवायचं. प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक, तृतीय भक्षक आणि सर्वोच्च भक्षक. प्रत्येक साखळीमध्ये संचामध्ये भक्षकाचे प्रकार हे वेगवेगळे असतात, लक्षात ठेवायचं. आता ह्याच्यामध्ये सांगितलं कोणतं असणार, प्राथमिक भक्षक कशाला म्हणायचं, द्वितीय भक्षक कशाला म्हणायचं, तृतीय भक्षक कशाला म्हणायचं आणि सर्वोच्च भक्षक कशाला म्हणायचं, हे बघत असताना एक आपण उदाहरण बघूया. या उदाहरणामध्ये तुम्हाला सांगितलं आहे बा संचामध्ये
उत्पादक उत्पादक म्हणजे काय असणार आहे की त्याच्यामध्ये वनस्पतीचं निश्चय केलं तर सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात, म्हणजे याला आपण काय म्हणतो स्वयंपोषी, म्हणजे याला थोडक्यात आपण काय म्हणतो उत्पादक असे म्हणतो. आता सूर्यप्रकाशाचा वापर करून का त्याच्यामध्ये काय होतं गवताचं अन्न म्हणून आपण कोण करतं, गवताला भक्ष्य कोण कोणतं नाकतोडा. आपण जर शेतामध्ये कुठेही फिरायला गेलो तर नाकतोडा आपल्या संचामध्ये पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणात आपल्याला संचामध्ये शेतीमध्ये उडताना दिसतो बघा नाकतोडा. हा नाकतोडा हा काय करतो असं गवताचा अन्न वापर करतो. दुसरं काय सांगले, नाकतोड्याला कोण खातो बेडूक, बेडकाला कोण खातं सापाला कोण खातं गरुड, आणि गरुडाला संचामध्ये गरुड ज्यावेळेला संचामध्ये हा गरुड हा लक्षात ठेवायचं सर्वोच्च भक्षक आहे, म्हणजे या साखळीतील सर्वसामान्यपणे गरुड हा सर्वोच्च भक्षक आहे. आता याच्यामध्ये गवत हा उत्पादक आहे, तर गवतावरती अवलंबून असणारा नाकतोडा जो आहे, नाकतोडा हा कसाला यामध्ये प्राथमिक भक्षक झाला. नाकतोड्याचा अन्न वापर कोण करतं तर बेडूक करतो, बेडूक हा काय झाला द्वितीय भक्षक झाला. बेडकाचा वापर कोण करतं त्याच्यामध्ये साप करतो, म्हणजे साप हा कसाला तो संचामध्ये तृतीय भक्षक झाला. आणि सापाचा अनुवापन कोण करतो तर गरुड करत असतो, गरुड हा संचामध्ये काय झाला सर्वोच्च भक्षक झाला. या साखळीते म्हणूनच यामध्ये भक्षकाचे 3 ते 4 प्रकार पडतात. प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक, तृतीय भक्षक आणि सर्वोच्च भक्षक. याच्यामध्ये प्राथमिक भक्षक हा प्रत्यक्षात उत्पादकावरती असं अवलंबून असतो. म्हणजे प्राथमिक उत्पादकाचा म्हणजे काय गवत, याचा तो अन्न म्हणून वापर करत असतो, की ज्याला आपण वनस्पती असे म्हणतो त्याच्यामध्ये. आता हे झालं त्याच्यामध्ये. आता हे करताना आपण त्याच्यामध्ये उत्पादक असेल, प्राथमिक असेल, द्वितीय असेल, तृतीय असेल, सर्वोच्च असेल, याच्यानंतर सुद्धा एक शेवटचा भाग असतो, म्हणजे त्याला आपण विघटक असे म्हणतो. कोणत्याही साखळीमध्ये ज्या वेळेला त्याच्यामध्ये हा सजीव मृत पावतो, त्यावेळेला मृत पावल्यानंतर त्याच्या शरीराचं विघटन होतं, आणि विघटन करण्याचं काम कोण करत असतात तर विघटक करत असतात. विघटक म्हणजे विविध प्रकारचे सूक्ष्मजीव, की ज्याला आपण जीवन असे म्हणतो किंवा कवकवर्गीय असेल, यांना आपण काय म्हणतो विघटक असे म्हणतो. या पर्यावरणातील विघटक हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. विघटकाचं अस्तित्व नसेल तर त्याच्यामध्ये परिसरामध्ये प्रचंड प्रमाणात त्याच्यामध्ये कचऱ्याचे ढीगच्या ढीग साठवतील, किंवा त्याच्यामध्ये कचरा प्रचंड प्रमाणात उत्पादन होऊ शकतो. म्हणून याच्यामध्ये विघटक हा सुद्धा कसा याच्यामध्ये महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे भक्षकाचा प्रकार सांगितलं तुम्हाला असं प्राथमिक, द्वितीय, तृतीय, सर्वोच्च, आणि याच्यामध्ये प्रत्येक पातळीवरती असं विघटक हा काम करत असतो. आता समजा गवताला संचामध्ये कोणीच अन्न वापर नाही केलं तर गवत काय होतं नंतर काही दिवसांनी काय होतं, आपण समजा शेतीतून काढून टाकलं तर ते काय होतं कुजून जातं, म्हणजे त्याचं आपण खत तयार करतो म्हणजे काय, आपण खड्ड्यामध्ये टाकल्यानंतर त्या संचामध्ये काय करतो आपण त्याच्यावरती सुद्धा विघटक काम करत असतो. नंतर समजा गवतावरती आम्हाला नाकतोड्याचा जर भक्षक म्हणून जर बेडकाने वापर केला तर नाकतोडा हा सुद्धा मरतो, म्हणजे त्याचं भक्षक विघटन होतं. बेडकासुद्धा विघटन होतं, साप मेला तर त्याचं सुद्धा विघटन होतं, आणि गरुड मेला तरी सुद्धा त्याचं सुद्धा विघटन होतं. म्हणजे विघटक जो आहे हा कोणत्याही असंच्यामध्ये पातळीवरती असण्यामध्ये काम करत असतो. म्हणजे तो असं उत्पादकाचा सुद्धा असं वापर करू शकतो, प्राथमिक असेल, द्वितीय असेल, तृतीय असेल का सर्वोच्च असेल, या सगळ्यांचं मृत पावल्यानंतर त्याचं विघटन करण्याचं काम कोण करत असं विघटक करत असतो. विघटक म्हणजे काय, विघटन घडवून आणणारा घटक. आता हे झालं सगळ्या त्याच्यामध्ये. आता हे करत असताना आपण गवत असेल, नाकतोडा असेल, बेडूक असेल, साप असेल, गरुड असेल, यांची विश्वकाची संचामध्ये साखळी असते. या साखळीला काय म्हणतात असं अन्न संचामध्ये साखळी असे म्हणतात. आणि या अन्न साखळीमध्ये जे जाळं असतं या जाळ्याला अन्नजाळे असे म्हणतात. म्हणजे अन्नसाखळी म्हणजे काय सांगितलं, गवताचा वापर संचामध्ये कोण करतं नाकतोडा करतो, नाकतोड्याचा वापर कोण करतो बेडूक करतो, बेडकाचा वापर कोण करतो साप करतो, सापाचा वापर कोण करतो गरुड करतो. हे म्हणजे काय झालं त्याच्यामध्ये प्रकारचं उत्पादक म्हणजे थोडक्यात अन्नाचं होणारं ह्या ठिकाणी हस्तांतर. आणि या ठिकाणी विविध प्रकार संचामध्ये साखळी तयार होते. या साखळी रचण्यामध्ये काय अन्नजाळ्याचे म्हणजे अन्नाचं होणारं हस्तांतर, मग याला काय म्हणतो आपण अन्न साखळी असे म्हणतो. आणि या अन्न साखळीमध्ये सुद्धा प्रकारचं जाळं असतं, या जाळ्याला आपण काय म्हणतो अन्नजाळे असे म्हणतो. आता याच्यामध्ये काय सांगितलं, अन्न साखळी कशाला म्हणायचं. प्रत्येक परिसंस्थेतील उत्पादक, भक्षक व मृतोपजीवी यांच्यामध्ये कायम आंतरक्रिया सुरू असतात. या क्रमालाच अन्न साखळी असे म्हणतात. प्रत्येक परिसंस्थेतील उत्पादक, भक्षक व मृतोपजीवी यांच्यामध्ये कायमच आंतरक्रिया सुरू असतात. या आंतरक्रियेला संचामध्ये यालाच क्रमाला काय म्हणतात अन्न साखळी असे म्हणतात. म्हणजे काय संचामध्ये उत्पादक, भक्षक आणि मृतोपजीवी. म्हणजे उत्पादक हा काय करतो भक्षकाचं अन्न म्हणतो, भक्षक हा काय करतो व्यसन, मृतोपजीवी म्हणजे कोणतं विघटकाचं संचामध्ये अन्न होत असतो. यांच्यामध्ये नेहमी काय होतं अन्नाची देवाणघेवाण होत असते, किंवा त्याच्यामध्ये काय होतं आंतरक्रिया होत असतात. याला आपण काय म्हणतो अन्न साखळी असे म्हणतो.
आता या अन्न साखळीमध्ये आणखीन एक उदाहरण सांगता येईल आपल्याला बघा. अन्न साखळीमध्ये संचामध्ये काय होतं बघा, समजा उत्पादक असेल तर उत्पादकावरती सुद्धा काही घटक अवलंबून असतात. म्हणजे समजा याच्यामध्ये उत्पादक म्हटलं की गवतावरती अवलंबून असणारे, जसं आपण याच्यामध्ये नागतोडा सांगितलं तसं इतर घटक सुद्धा अवलंबून असतात. उदाहरणार्थ हरिण असेल, शेळी असेल, मेंढी असेल, गाई असेल, म्हैस असेल, घोडा असेल, उंट असेल, हे सर्वसामान्य जे शाकाहारी प्राणी आहेत. प्राण्याचे 3 प्रकार पडतात. एक म्हणजे शाकाहारी, मांसाहारी आणि मिश्राहारी. शाकाहारी म्हणजे डायरेक्ट उत्पादक अवलंबून असणारे, मांसाहारी म्हणजे संचामध्ये शाकाहारी प्राण्याचा वापर करणारे, आणि मिश्राहारी म्हणजे कोणता असं आहे की म्हणजे अन्नधान्य पण खातात आणि मांस पण खातात. यांना आपण काय म्हणतो, मिश्राहारी असे म्हणतो थोडक्यात. म्हणजे आता ह्याच्यावर निरीक्षण केलं तर हरिण असेल, शेळी असेल, मेंढी असेल, गाय असेल, म्हैशी असेल, घोडे असेल, उंट असेल, हे सर्वसामान्य सजीव संचामध्ये उत्पादकावरती अन्नासाठी अवलंबून असतात. म्हणून आपण याला शाकाहारी असे म्हणतो. या शाकाहारी प्राण्याचं सुद्धा काही संचामध्ये काय करतात, अन्न म्हणून वापर करणारे, उदाहरणार्थ वाघ असेल, सिंह असेल, यासारखे मांसाहारी प्राणीसुद्धा काय करतात, ज्याचा अन्न म्हणून वापर करतात. आता यांच्यामध्ये काय होतं, हे सगळे घडत असताना काय होतं, समजा हरिण मेले असेल, शेळी मेली असेल, मेंढी असेल मृत पावली असेल, गाय मृत पावली असेल तर, किंवा वाघ असेल, सिंह असेल, यासारखे शाकाहारी किंवा मांसाहारी प्राणी जरी मृत पावले तर यांचं विघटन करण्याचं कामसुद्धा विविध प्रकारची विघटक करत असतात. त्यांच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे विघटक असतात, विविध प्रकारचे सूक्ष्मजीव. त्याच्यामध्ये जीवाणू असेल, संचामध्ये कवक असेल, किंवा त्यानंतर दुसरं कोणतं विविध प्रकारच्या आळ्या असेल, विविध प्रकारची वाळवी असेल, इत्यादी संचामध्ये काय त्याच्यामध्ये विघटकाचं काम करत असतात. म्हणून यांना आपण सफाई संचामध्ये थोडक्यात सफाई करणारे म्हणजे स्वच्छता करणारे विघटक असे म्हणतो. आणि आपण जर निरीक्षण केलं तर हे जर विघटक नसते तर सभोवतालच्या परिसरामध्ये कोणत्याही प्रकारचा शाकाहारी प्राणी असेल, मांसाहारी प्राणी असेल, मिश्राहारी प्राणी असेल, उत्पादक असेल, यांचं जर मृत पावले आणि त्यांचं जर विघटन नाही झालं तर संचामध्ये परिसरामध्ये प्रचंड प्रमाणात दुर्गंधी पसरू शकते. म्हणून निसर्गामध्ये विघटक हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. आता याच्यामध्ये काय करतं बघा, मानव हा संचामध्ये बुद्धिमान प्राणी असल्यामुळे तो काय करतो, आपणाला जे फायदेशीर आहे ते जवळ करतो आणि आपणाला जे फायद्याचं नाही ते काय करतो, आपण त्याला दूर करतो. परंतु निसर्गामध्ये कोणत्याही प्रकारचा घटक, त्याच्यामध्ये जैविक असेल किंवा अजैविक घटक असेल, हा घटक हा टाकाऊ नाही. प्रत्येक घटक हा परिसंस्थेमध्ये, पर्यावरणामध्ये महत्त्वाचा त्याचा आपली भूमिका बजावत असतो. कोणत्याही प्रकारचा त्याच्यामध्ये असताना, समजा गवत असेल, नागतोडा असेल, बेडूक असेल, साप असेल, हा प्रत्येक घटक हा प्रत्येक ठिकाणी काय करत असतो, संचाने आपली भूमिका बजावत असतो. आणि निसर्गाचं असले जे संतुलन असतं, हे संतुलन सांभाळण्याचं काम हे संचामध्ये हे घटक जैविक आणि अजैविक घटक करत असतात. म्हणजे हे परस्परावरती संचामध्ये अवलंबून असं लक्षात ठेवायचं. याच्यातला एखादा घटक जर कमी झाला तर पूर्णपणे संचामध्ये त्या परिसंस्थेवरती त्याचा वाईट परिणाम होतो. उदाहरणार्थ आपण निरीक्षण केलं, गरुड नष्ट झाले तर गरुडाचं भक्ष्य कोणता आहे, साप आहे. म्हणजे सापांची संख्या वाढेल. सापांची संख्या जर प्रमाणात जास्त वाढली तर साप हा कसा, विषारी आहे. आपणाला जरी फायदेशीर असेल तर तो कसा आहे, विषारी आहे. समजा सापांची संख्या कमी झाली तर काय होईल, बेडकाची संख्या वाढेल. आणि बेडकाची संख्या जर कमी झाली तर काय होईल, नागतोडीची संख्या वाढेल. म्हणजे हा जो ह्या साखळीतील प्रत्येक घटक हा लक्षात ठेवायचं महत्त्वाची आपली भूमिका बजावत असतो. म्हणून यांना संचामध्ये काय म्हणतात, संचामध्ये प्रत्येक घटक हा त्याच्यामध्ये असणारा महत्त्वाचा भाग आपली भूमिका संचामध्ये अवलंबून असतो. म्हणजेच प्रत्येक संचामध्ये त्याच्यामध्ये निसर्गामध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न करत असतो. आता दुसरं सांगितलं, यामुळे काय होतं संचामध्ये की प्रत्येक घटक आपली भूमिका बजावत असताना काय होतं संचामध्ये की निसर्गामध्ये संचामध्ये मानवाचं संचामध्ये जीवन जे आहे, जीवन सुखकर करण्याचं संचामध्ये ही भूमिका प्रत्येक घटक हा करत असतो. म्हणजे यामुळे मानवाचं अस्तित्व अवलंबून आहे. समजा आपण जर निश्चय केलं सापांची संख्या वाढली तर साप संचामध्ये काय विषारी आहे, बरोबर आहे. बेडकाची संख्या वाढली तर काय होतं, सापाची संख्या वाढू शकते. म्हणजे हे जे घटक आहेत हे घटक लक्षात ठेवायचं एकमेकावरती अवलंबून असतात. आणि ह्या घटकामध्ये प्रत्येक घटक हा लक्षात ठेवायचं मानवाच्या संचामध्ये म्हणजे जीवनावरती संचामध्ये चांगला किंवा वाईट परिणाम करत असतो. म्हणून हे घटक आपल्या जीवनासाठी अतिशय संचामध्ये महत्त्वाची भूमिका करत असतात. आता दुसरं सांगितलं कोणता संचा, विघटक हा सुद्धा संचामध्ये प्रत्येक घटक हा निसर्गाकडे. आता दुसरं सांगितलं समजा कोणत्याही प्रकारचा उत्पादक. आता उत्पादकाची निमित्त होत असताना काय करतं आपण, गवत काय करतो आपण शेतीमध्ये लावतो. शेतीमध्ये संचामध्ये येत असताना काय होतं की सूर्यप्रकाशाचा वापर करतो. तो सूर्यप्रकाश वापर करत असताना तो काय करतो, ज्या जमिनीमध्ये किंवा मातीमध्ये आपण जे संचामध्ये ते उत्पादन घेतलं तर
ते त्या मातीमधील किंवा जमिनीतील पोषण मूल्य संचामध्ये शोषून घेत असतात आणि पोषण मूल्याचा वापर घेऊन काय संचामध्ये गवताची किंवा कोणत्याही प्रकारच्या पिकाची तिथं वाढ होत असते. गवत म्हणजे असं गवतच नाही, गवत असेल, मका असेल, हरभरा असेल, गहू असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, हे कोणत्याही प्रकारचं लक्षात गेलं उत्पादक जर निरीक्षण केलं तर हे प्रत्यक्षात असंच्यामध्ये त्यांचे वाढ आणि विकास होण्यासाठी सूर्यप्रकाशाचा वापर करतात. त्याबरोबर जमिनीतील प्रत्येक पोषण मूल्याचा ते वापर करतात. असं उदाहरणार्थ नत्र असेल म्हणजे NPK आपण त्याला म्हणतो, नत्र, पोटॅश आणि असं कॅल्शियम म्हणजे त्याच्यामध्ये लोह असेल, हे घटक हे लक्षात ठेवायचं त्याच्या वाढीसाठी आवश्यक असतात. आता हे करताना नंतर काय होतं, उत्पादक ते शोषून घेतात, त्यांची वाढ आणि विकास होतो, त्याच्यावरती आपण अन्नासाठी अवलंबून असतो, आपल्यावरती इतर घटक अवलंबून असतात. हे करता करता काय होतं, परत जमिनीतील पोषण मूल्याचं जर प्रमाण कमी झालं तर काय होतं, आपलं शरीर असेल किंवा कोणत्याही प्रकारचं हे घटक असेल यांचं विघटन झालं की परत नंतर आपल्या शरीरामध्ये असलेले किंवा गवतामध्ये किंवा असं कोणत्याही प्रकारच्या प्राण्यामध्ये असं असलेले घटक काय होतात, त्याचं विघटन झालं की परत ते मातीमध्ये मिसळतात. म्हणजे हेच चक्र सतत चालू असतं. म्हणजे मातीतून आपण घ्यायचं आणि परत मातीत सोडायचं, त्याच्यामध्ये ही प्रक्रिया सतत चालू असते. म्हणजे याला आपण सर्वसामान्य संचामध्ये आपण एक प्रकारचं साखळी असे म्हणतो त्याला. आणि हे नंतर आता प्रत्येक निसर्गामध्ये प्रत्येक वेगळं काम करत असतो. दुसरं सांगितलं तर एक उदाहरण बघा, याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. उदाहरण कोणतं सांगितलं, प्रत्येक घटक हा महत्त्वाची भूमिका अशी करत असतो. दक्षिण भारत म्हणजे त्याला आपण साऊथ इंडिया असे म्हणतो. साऊथ इंडिया म्हटलं की त्याच्यामध्ये कसं होतं बघा, साऊथ इंडिया म्हणजे कोणता, केरळ असेल, नंतर असंच्यामध्ये तुमचा तामिळनाडू असेल, आंध्र प्रदेश असेल, यासारखी जी राज्य आहेत या राज्यामध्ये भाताचं उत्पादन सगळ्यात जास्त घेतलं जातं. केरळामध्ये पाऊस मुबलक आहे. आपल्याकडे जसं कोकणामध्येच फक्त समजा ठाणे असेल, रत्नागिरी असेल, रायगड असेल, सिंधुदुर्ग असेल, यांच्या जिल्ह्यामध्ये फक्त आपण काय करतो, भात शेती करतो. तसं त्या राज्यामध्ये काय होतं, प्रचंड प्रमाणात भात शेती आहे. आता या भात शेतीमध्ये काय होतं, दक्षिण भारतामध्ये मोठ्या प्रमाणात भात शेती पिकवली जाते. आता भात म्हटलं की भात शेतीमध्ये काय होतं, भात म्हणजे कसं गवत, गवत म्हणजे गवतावरती काय होतं, असं नाकतोडा संचामध्ये त्याचा अन्न वापर करतो. नाकतोड्याचा असं संचामध्ये काय करतो, असं साप म्हणून वापर करतो. नाकतोड्याचा वापर कोण करतो, बेडूक करतो. बेडकाचा कोण करतो, साप करतो. सापाचा कोण काय करतो, संचामध्ये असताना त्याच्यामध्ये गोरडं करत असतो. आता हे करत असताना हे प्रत्येक घटक हा लक्षात ठेवायचं एकमेकावरती अवलंबून असतो. समजा भात शेतीमध्ये काय होईल, नाकतोड्याची संख्या जर वाढली गेली तर काय होईल, भाताचं प्रचंड प्रमाणात नुकसान होईल, म्हणजे उत्पादन येणार नाही आहे. नंतर दुसरं काय, संचामध्ये सापाची संख्या वाढली गेली तर काय होईल, अशा संचामध्ये त्या परिसरामध्ये काय संचामध्ये असं की सर्वसामान्य सापांची संख्या वाढली गेली तर त्याचा परिणाम हा सुद्धा विपरीत परिणाम होईल. आता ह्याच्यामध्ये समजा एक उदाहरण जर निश्चित केलं, याच्यामध्ये ह्या साखळीमधला एक घटक जर अचानक कमी झाला, समजा एक उदाहरण सांगितलं होतं, बेडकाची संख्या कमी झाली तर काय होईल. आता समजा या साखळीमध्ये काय सांगितलं, बेडकाची संख्या जर कमी झाली तर काय होईल. पहिला मुद्दा म्हणजे बेडकांची संख्या जर कमी झाली तर सापांची संख्यासुद्धा कमी होईल. कारण सापाचं अन्न कोणतं आहे, बेडूक. जर त्याला अन्न नाही मिळालं तर काय होईल, आपोआप त्याची संख्या कमी होईल. सापाची संख्या जर कमी झाली तर गरुडाला अन्न मिळणार नाही, म्हणजे गरुडाची संख्या हळूहळू कमी होईल. म्हणजे एक जर घटक त्याच्यातून साखळीतून काढला तर त्याचा परिणाम हा कसा होतो, त्याच्यामध्ये सापाची संख्या कमी होईल आणि दुसरं कोण सांगितलं, गरुडाची संख्या कमी होईल हा सांगितला. आता समजा बेडकाची संख्या जर कमी झाली तर आणखी काय वाढेल, काय, नाकतोड्याची संख्या वाढेल. कारण नाकतोड्याला भक्षी कोण करतो, बेडूक करतो. तर बेडकाची संख्या तिथं काय होईल, वाढली जाईल. नाकतोड्याची संख्या वाढली जाईल. नाकतोड्याची संख्या वाढली गेली तर काय होईल, भात शेती म्हणजे भाताला असलेली जी पानं असतात ही पानं नाकतोडे काय करतात, खाऊन टाकतील. आता पान हा कोणत्याही प्रकारच्या वनस्पतीचा महत्त्वाचा भाग आहे, कारण पानामध्येच प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया घडत असते. म्हणजेच ते संचामध्ये वनस्पती काय स्वतःची अन्न स्वतः तयार करत असतात, म्हणजे स्वयंपोषी असतात. जर पानातील पान जर खाल्लं तर त्याच्यातील हरितद्रव्य कमी होईल. हरितद्रव्य कमी झालं तर प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया घडणार नाही. प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया घडली झाली तर संचामध्ये काय होईल, त्याच्यामध्ये ते स्वतःचे अन्न स्वतः करू शकणार नाही. म्हणजे भाताची काय होईल, भात असण्यामध्ये हळूहळू कसा होईल, कमी होईल. म्हणजे नाकतोड्याची संख्या, बेडकाची संख्या जर कमी झाली तर नाकतोड्याची संख्या वाढेल. नाकतोड्याची संख्या कमी झाली तर काय होईल, भात शेतीवरती त्याचा विपरीत परिणाम होईल, म्हणजे वाईट परिणाम होईल. म्हणून कोणत्याही प्रकारच्या साखळीतील किंवा पर्यावरणातील किंवा जमिनीवरील किंवा पृथ्वीवर कोणत्याही प्रकारचा घटक हा जर एक घटक जर कमी झाला तर त्याचा परिणाम हा लक्षात ठेवायचा इतर पूर्ण सारी संस्थेवरती होत असतो. आता साधं जर उदाहरण बघायचं म्हटलं, एक साधं उदाहरण बघायचं म्हटलं तर बेडकाला साप खातो, सापाला मांजर लक्षात ठेवायचं किंवा मुंगूस खातं. याच्यामध्ये एकाची संख्या जर कमी झाली तर त्याचा इतर साखळीवरती सर्वसामान्य काय होतो, परिणाम हा होत असतो. म्हणून
निसर्गावरती असणारे कोणत्याही प्रकारचा घटक हा लक्षात ठेवायचं. टाकाऊ नाही तर तो आपल्याला उपयुक्त आहे. तो काय करतो, उपयुक्त आहे किंवा नाही हे आपण ठरवत असतो. आपल्याला फायदेशीर असेल तर तो आपण उपयुक्त ठरतो आणि फायदेशीर नसेल तर आपण त्याला उत्पादक संचामध्ये उपयुक्त ठरू शकत नाही किंवा फायदेशीर ठरू शकत नाही. म्हणजे अशा प्रकारे हा जर भाग बनवल्यानंतर थोडक्यात परत एकदा रिव्हिजनमध्ये सांगतो. त्याच्यामध्ये या पॉईंटमध्ये या भागामध्ये पहिला मुद्दा सांगितला तो म्हणजे पर्यावरण. सभोवतालच्या परिसरामध्ये असलेले जैविक आणि अजैविक घटकांना एकत्रितपणे पर्यावरण असे म्हणतात. या जैविक आणि अजैविक घटकामध्ये असलेली जी आंतरक्रिया असते या आंतरक्रियेला परिसंस्था असे म्हणतात. परिसंस्थेची व्याख्या परत सांगतो. एखाद्या परिसरातील जैविक व अजैविक घटक आणि त्यांच्यामध्ये असणाऱ्या आंतरक्रिया यामुळे बनणाऱ्या संस्थेला परिसंस्था असे म्हणतात. परिसंस्थेमध्ये असलेले जैविक घटक वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव. अजैविक घटक त्याच्यामध्ये भौतिक आणि रासायनिक. भौतिकमध्ये हवा, पाणी, बाष्प, खनिजे, माती आणि सूर्यप्रकाश. रासायनिकमध्ये सेंद्रिय आणि असेंद्रिय. सेंद्रियमध्ये असं प्रथिने, कार्बोदके या संचामध्ये स्निग्ध पदार्थ म्हणजे मेद. असेंद्रियमध्ये या संचामध्ये हायड्रोजन असेल, ऑक्सिजन असेल, नायट्रोजन असेल, कॅल्शियम असेल, फॉस्फरस असेल, सोडियम असेल, पोटॅशियम असेल यासारख्या घटकांना. यांच्यामध्ये नेहमी आंतरक्रिया होत असते. म्हणजे संचामध्ये जीवोजीवश जीवन म्हणजे जगा आणि जगू द्या किंवा आपण दुसऱ्याचं अन्न व्हा. याच्यामध्ये असणं भक्षकाचे 3 ते 4 प्रकार: प्राथमिक, द्वितीय, तृतीय आणि सर्वोच्च. भक्षकाच्या प्रकारामध्ये सुरुवात होते उत्पादक म्हणजे स्वयंपोषी गवतावरती अवलंबून असणारा प्राथमिक असणारा द्वितीयवरती तृतीय आणि तृतीयवरती कोणता असणार सर्वोच्च. याचं उदाहरण सांगितलं. गवतात संचामध्ये अन्न वापर करतो नागतोड्याचा अन्न वापर करतो बेडूक, बेडकाचा वापर करतो सापाचा वापर करतो गरुड. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये संचामध्ये मृत पावल्यानंतर विघटक ही त्याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका करत असतात. आणि हा प्रत्येक घटक हा लक्षात ठेवायचं एकमेकावरती अवलंबून असतो. जसं उदाहरण सांगितले की याच्यामध्ये दक्षिण भारतामध्ये म्हणजे साऊथ इंडियामध्ये भात शेतीचं उत्पादन सगळ्यात जास्त घेतलं जातं. बेडकाची संख्या जर कमी झाली तर त्याचा पूर्णपणे अन्नसाखळीवरती कसा परिणाम होतो याचा सुद्धा संचामध्ये आपण अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.